काय महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी ते आलेले होते? कामठीतल्या विस्ताराच्या संदर्भात तुमची वेळ घेण्यासाठी म्हणून ते आले होते, कारण प्रोटोकॉलनुसार तसं त्यांचं मंत्रालय मोठं आहे. नाही, आम्ही मंत्रालय कोणाचं मोठं छोटं हा विषय आमच्याकडे नव्हता. आम्ही एक मित्र म्हणून भेटलो. त्याच्यामध्ये सुलेखा कुंभारेचा एक त्यांचा प्रोजेक्टचा विषय होता. त्या विषयासाठी त्यांना काही अधिकार द्यायचे होते आणि म्हणून आता मुख्यमंत्र्यांशी सुद्धा आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये बावनकुळे साहेबांनी आम्ही चर्चा करणार आहोत आणि तो ड्रॅगन पॅलेसचा तो विषय आहे सुलेखा कुंभारेचा तो सुद्धा मार्गी लावायचा. निधीला घेऊन काही नाराजी? नाही, निधीची काही नाराजगी नाही. काल माझं अजितदादांशी सुद्धा कॅबिनेटच्या पहिले त्यांच्याशी भेटही झाली, त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी मला आश्वासन दिल्याप्रमाणे काल त्यांच्या फायनान्सच्या जे काही उपयुक्त आहेत त्यांना त्यांनी निर्देशही दिले. काल गोगावले म्हणते आहे अजितदादांनी शिवसेनेच्या निश्चित काय झालेलं आहे की फायनान्स डिपार्टमेंटने 60% GR काढलेला आहे, परंतु आणखी ते निधी आणखी आलेला नाही. त्याच्यामुळं सर्वच मंत्र्यांची अशी अपेक्षा होती की अर्थमंत्री साहेबांशी बसावं, चर्चा करावी आणि एक सिस्टीम ज्याला म्हणतो आपण सिस्टीम लावण्याचा प्रयत्न करावा. आपण काल अजित पवारांनी नाही, अजित दादा ते बोलले असेल, निश्चितपणे बोलले असेल, परंतु आमची त्यांची 1 to 1 चर्चा झालेली आहे. पालिकेचे वॉर्ड आहे आता सगळे वाद निवळले आहे का? मग आता सध्याला आमचे कोणतेही वाद नाहीत आणि जेव्हा एकमेकांशी संवाद होतो त्यावेळेला ह्या वादाला अर्थ राहतो. शिक्षण साहेब, प्रभाग रचनेचा एकंदरीत संपूर्ण निवडणूक आयोगाने काढलेला आहे. देशाची कशी परिस्थिती देण्यात आलेली मुंबईत ठेवण्यात आलेली आहे? नाही, ठेवली असेल तर ठीक आहे ना. निवडणुका असतात. निवडणूक आयोगाने तो निर्णय घ्यायचा असतो. वार्डची जेव्हा पुनर्रचना होते त्या टायमाला हे सर्व अधिकार हे आयुक्तांना असतात आणि इलेक्शन कमिशनरच्या अधिकाऱ्यांना असतात. त्यांनी प्रभाग कसा ठेवायचा, कसा निवडायचा, कोणत्या बाउंड्री असल्या पाहिजेत या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा अधिकार हा त्यांना असतो आणि ती माहिती त्यांनी निवडणूक आयोगाकडे द्यायची असते आणि निवडणूक आयोग त्याच्यावर शिक्कामोर्तब करतो. मागचे 25 वर्ष शिवसेना इम्तियाज जलील सातत्याने गेली 3-4 दिवस तुमच्यावर आरोप करतात वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आणि ते वेगवेगळ्या लोकांकडे बैठकांसाठी सुद्धा जाऊ द्या, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. असे फार येतात फार जातात, मी त्याच्यावर काही मागचे 25 वर्ष शिवसेनेचा झेंडा पालिकेवर. अहो, आता त्यांना जाऊ द्या, करू द्या ना, काय करायचं. जे काही लिगल असेल ते पाहिल ना मी, म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यात काही मला अर्थ नाही, मला इंटरेस्ट पण नाही. असे दलाल मार्केटमध्ये फार भरपूर फिरत असतात. मागचे 25 वर्ष शिवसेनेचा झेंडा महापालिकेवर आहे, पण यंदा मुंबई महापालिका महायुतीत लढणार की स्वबळावर लढणार यावर आता आणखी कोणतीही चर्चा झाली नाही. आम्ही महायुती म्हणून लढण्याची आमची सगळ्यांची मानसिकता आहे. या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा हे बसून निर्णय घेणार आहेत, म्हणून त्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय आतापर्यंत झाला नाही. वाद झाला तर आम्ही एकमेकांच्या विरोधात. ते काय बोलले ते मी ऐकलेलं नाही, परंतु आम्ही माहितीमध्ये लढणार आहोत. काल जयंत पाटलांनी मेळाव्यामध्ये वक्तव्य केलं की त्यांनी जयंत पाटील अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून नाराज आहेत असं एकंदरीत दिसतंय. त्यांच्या पक्षामध्ये त्यांची काय कोंडी होत असेल तर त्याची कल्पना नाही, परंतु जयंत पाटलाचं मन तिथं रमत नाही हे वस्तुस्थिती आहे. युतीमध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात काही चर्चा झालेली दिसते नाही, हे वरिष्ठ पातळीवर चर्चा होतात याबद्दलची माहिती मला संजय राठोड यांच्या खात्यांतर्गत ज्या बदल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाही. या संदर्भात मला माहिती नाही त्याच्या खात्यात काय. अहो, तुम्हाला काय पडलंय त्याच्याशी एकदा होऊ द्या ना, त्याचं होऊ द्या. तुम्ही NDTV वाल्यांनी जी काही मोहीम ठेवली ना ती आम्हाला कळतंय. तुम्हाला जी काही प्रॅक्टिस करायची नाही मीडिया ट्रायल ते तुम्ही करत बसा ना. मी तुम्हाला ऑब्जेक्शन कुठे घेतलंय, म्हणून तुम्ही तुमचं काम करत राहा. जे काही जेव्हा तोंडावर पडेल ना त्या टायमाला सांगेल. बावनकुळे साहब ये मेरे दोस्त हैं, हमारा बहुत सालों से संबंध है. आज वो मेरे पास आए थे चाय पीने. उसके सिवाय कोई भी हमारा पॉलिटिकल बात नहीं हुई. और एक विषय जरूर हुआ, वो सुलेखा कुंभारे का कोई प्रोजेक्ट चल रहा है नागपुर में, उसके लिए हमको थोड़ा सा हेल्प करो ऐसा उन्होंने मुझे कहा है और हम उनको मदद करें. स्थानिक स्वराज्य संस्था का परिपत्रक जो है निवडणूक आयोग से निकाला गया है, मुंबई की परिस्थिति जैसे कि वैसी रखी गई है. देखिए, ये निवडणूक आयोग का निर्णय है, उसके ऊपर हम ऑब्जेक्शन नहीं उठाएंगे. वो उनका राइट्स है, वो कैसा प्रभाग रचना करना चाहते हैं, कैसा रखना चाहते हैं वो जाने. हम इलेक्शन जब जिस दिन डिक्लेयर होगा वहाँ से हमारा रोल शुरू. पिछले कई सालों से मुंबई महापालिका में शिवसेना की सत्ता थी, पर अब आप महायुति में है, तो किस तरह से आने वाले चुनाव में सामने जाएंगे? देखिए, हम ये मुंबई महानगर पालिका का चुनाव जो है वो महायुति बोल के लड़ने वाले हैं.
पूरे ताकत से लड़ेंगे और महायुति का झंडा मुंबई महानगर पालिका में लहराएगा। सर, सांगलीमध्ये खेडकर फंड चालू झालेला आहे. जे अधिकारी आहेत त्यांनी कडक असल्याचे पत्र दाखल केलेलं आहे APSC परीक्षेसाठी. कसं पाहतात आता हे न्यायालयीन मामला आहे. न्यायालयीन मामल्यामध्ये जे काही निर्णय येतील त्याच्यावर आपण पाहूया ना. आज त्याचं भाष्य करणं योग्य नाही. मनसेबरोबर पुढे काही चर्चा झाली आहे का साहेब? मनसेबरोबर पुढे काही चर्चा झाली? फंड एलोकेशन के बारे में हमारे में कोई तनाव नहीं है. मैं कल ही फाइनेंस मिनिस्टर अजित पवार साहब से भी बात किया. उन्होंने भी कुछ उनके अधिकारियों को डायरेक्शन दिया है. मुझे लगता है इसके बाद इसके बारे में कोई चर्चा नहीं होगी और सभी सब तरीके से ठीक होगा. मनसेबरोबर चर्चा काही पुढे गेलेली आहे का सर? मनसेबरोबर चर्चा काही पुढे गेली आहे? किया जाएगा जैसे कि अल्कोहल की प्राइसेस कल कैबिनेट में बढ़ाने के डिसीजन हुआ. अल्कोहल की प्राइस बढ़ा के कोई ऐसा जो योजनाओं का फंड नहीं दिया जाता. ये पॉलिसी मैटर होता है और मुझे लगता है कि तीनों नेताओं मुख्यमंत्री साहब ने और दोनों DCM साहब ने मिलकर तय किया है कहाँ से फंड निकालना है और कैसा वितरित करना है. इसलिए उसके ऊपर अभी कोई भी तणाव नहीं है और कोई किसी से झगड़ा नहीं है. सर, शिवसेनेबरोबर मनसेची युतीच्या संदर्भात चर्चा काही पुढे गेलेल्या आहेत? येत्या काळात काही भेटीगाठी होणार आहेत? नाही, आमचं राजसाहेबांबरोबर चर्चा चालू असते. राजसाहेब हे आमचे चांगले जवळचे स्नेही आहेत. आमचे त्यांचे मतभेद वैयक्तिक कोणतेही नाहीत. म्हणून त्यांच्या भेटीगाठी होणं, त्याच्याशी चर्चा करणं हा रुटीन भाग आम्ही मानतो. म्हणून याबद्दल कोणताही निर्णय, फायनल निर्णय हा इलेक्शनच्या तोंडावर होईल. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.